हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महावितरणमध्ये म्हणजेच MSEBच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि सर्व पदांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर कोणत्या तारखेला कोणत्या पदाची परीक्षा आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला BMC साठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 4 विषयांची माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे। तसंच मुंबई म्हणजे BMC ॲक्ट 1888 मुंबई महानगरपालिका कायदा 1888 त्याची सुद्धा माहिती या ई बुकमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक। तर इथं दिले परीक्षेच्या आयोजनाबाबत। त्याच्या खाली महाराष्ट्र, आता हे बाकीचं काही वाचून दाखवत नाही, जाहिरात कधी आली होती वगैरे, महत्त्वाच्या तारखा आणि याची PDF विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। तर कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची परीक्षा 16, 17 व 18 ऑक्टोबर 2024 या तारखेला होणार आहे। पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य या पदाची परीक्षा 21 ऑक्टोबर 2024 या तारखेला होणार आहे। त्याच्यानंतर पदवीधारक शिकाऊ अभियंता स्थापत्य 22 ऑक्टोबर 2024 या तारखेला परीक्षा होणार आहे। पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण 23 ऑक्टोबर 2024 ला परीक्षा होणार आहे। पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण 24 ऑक्टोबर 2024 या तारखेला परीक्षा होणार आहे। त्याच्या खाली काय दिलेलं आहे पहा, तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, प्रवेशपत्र इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल। सबब उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचे इथं दिलेले आहे पहा, mahadiscom.in चे वेळोवेळी अवलोकन करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे। म्हणजे जो काही नवीन माहिती येईल ती या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल। जाहिरात 6/2023 अन्वये प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल। म्हणजे विद्युत सहाय्यक या पदाचं वेळापत्रक अजून आलेलं नाही, ते स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केलं जाणार आहे। उक्त सवलतीच्या मूळ जाहिराती तसेच त्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकातील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। तर अशा पद्धतीनं परीक्षेचा टाइम टेबल जाहीर झालेला आहे। तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।